मराठा आरक्षणावर सध्या राज्यात आणि देशात मोठी राजकीय आणि कायदेशीर चर्चा सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक वेगळा पर्याय सुचवलाय। त्यांनी तामिळनाडूचा संदर्भ देत 50% आरक्षण मर्यादेपेक्षा जास्त आरक्षण देण्याची शक्यता मांडली आहे आणि म्हटलंय की घटना दुरुस्तीच्या मार्गाने मराठा समाजाला आरक्षण देता येऊ शकतं। त्यांच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा आरक्षणाच्या चौकटीबाबत चर्चेला उधाण आले। मात्र घटना तज्ञ उल्हास बापट यांनी शरद पवारांच्या या विधानावर आक्षेप घेत हा मार्ग घटना विरोधी आणि कायदेशीर दृष्ट्या अंमलात येण्यास कठीण असल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे मराठा आरक्षणावर शरद पवारांनी सुचवलेला तो पर्याय खरोखरच शक्य आहे का, यावर नव्यानं वाद संवाद सुरू झालेत। हाच विषय नेमका काय आहे सविस्तर समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी। राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय आणि आता मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषण आणि आंदोलनातून पुन्हा सरकारला धारेवर धरले। यावेळी ते खूपच ठामपणे आणि थेटपणे म्हणतायत की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण हवंच, दुसरं काहीही मान्य नाही। याच मागणीसाठी ते पुन्हा आझाद मैदानावर उपोषणाला बसलेत आणि त्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की आंदोलन आता फक्त एका ठिकाणी नसेल तर 7 टप्प्यात हे राबवणार आहे। म्हणजेच येत्या काळात आंदोलनाचा रोष वाढणार आणि राज्य सरकारवरचा दबाव सुद्धा वाढणार आहे। पण याच मुद्द्यावरून आता पुन्हा राजकीय आणि कायदेशीर चर्चांना सुरुवात झाली आहे। याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका मांडली आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय। त्यांनी काय म्हटलंय तर त्यांनी उदाहरण दिलं तामिळनाडूचं। पवार म्हणतात की तामिळनाडूत आज आरक्षणाचं प्रमाण 69% आहे, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने घातलेल्या 50% मर्यादेपेक्षा जास्त। मग महाराष्ट्रात का नाही असं विचारत त्यांनी घटना दुरुस्ती करून हा प्रश्न सोडवता येईल अशी भूमिका घेतली। त्यांचा स्पष्ट सूर असा होता की जर केंद्र सरकारनं राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर घटना दुरुस्ती करून मराठ्यांना आरक्षण देणं हे शक्य आहे। पण शरद पवारांचं हे विधान झालं आणि लगेचच त्यावर वाद सुरू झाला। एकीकडे सत्ताधारी पक्षाचे लोक म्हणाले की पवारांनी स्वतः सत्तेत असताना काहीच केलं नाही आणि आता केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी असं ते बोलतायत। पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे घटना तज्ञ उल्हास बापट यांनी पवारांच्या विधानावर थेट आक्षेप घेतला। त्यांनी म्हटलंय की पवार साहेबांचा मला आदर आहे, पण त्यांनी जे विधान केलंय ते पूर्णतः चुकीचं आहे। आता हे विधान का चुकीचं आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केले। उल्हास बापट सांगतात की तामिळनाडूमध्ये ज्या 69% आरक्षणाची आपण उदाहरणं देतो त्याचा समावेश केला आहे घटनेच्या 9व्या परिशिष्टात। म्हणजेच त्या राज्यात जो कायदा झाला तो सर्वोच्च न्यायालयाच्या परीक्षेतून जावं लागू नये म्हणून थेट 9व्या परिशिष्टात टाकण्यात आलाय। त्यामुळे त्यावर समानतेच्या अधिकारावर अतिक्रमण होत आहे असं म्हणत कुणी कोर्टात दाद मागू शकत नाही। पण बापट म्हणतात असा कायदा 9व्या परिशिष्टात टाकायचा असेल तर त्यासाठी आधी घटना दुरुस्ती करावी लागते आणि ती गोष्ट तितकी सोपी नाहीये, कारण भारतात घटनेत दुरुस्ती करणं म्हणजे खूप मोठं आणि जटिल काम असतं। केवळ केंद्र सरकारचं नाही तर राज्य सरकार, संसदेची विशेष बहुमतं, काही वेळा राष्ट्रपतींचं अनुमोदन सगळं लागूनच अशा दुरुस्त्या होतात। तसंच बापट यांनी यावर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय, तो म्हणजे तामिळनाडूची जी घटना दुरुस्ती आहे ती 30 वर्षांपूर्वी झाली आहे आणि तेव्हापासून देशात केशवानंद भारती खटला नावाचा एक ऐतिहासिक निर्णय झालाय। त्या निर्णयामुळे कोणतीही घटना दुरुस्ती घटनेच्या मूलभूत ढाच्याला धक्का पोहोचवू शकत नाही असं ठरवलं गेलंय। म्हणजे जर तुम्ही आरक्षणाचा कायदा 9व्या परिशिष्टात टाकला आणि तो जर समानतेच्या अधिकारावर आघात करत असेल तर तो टिकणं कठीण आहे। म्हणूनच बापट म्हणतात की पवारांनी दिलेला मार्ग हे राजकीय दृष्ट्या बोलायला आकर्षक असलं तरी कायदेशीर दृष्ट्या तो न्यायालयात मार्ग टिकणार नाहीये। पण याच चर्चेच्या दरम्यान उल्हास बापट यांनी एक वेगळीच पण महत्त्वाची गोष्ट सुद्धा सांगितली, जी खरं तर सध्याच्या संघर्षाला दिशाही देऊ शकते। ते म्हणतात की जरांगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणाची जी मागणी केली आहे ती मागणी पूर्णपणे योग्य आहे। त्यांच्या मते मराठा समाजातील कुणबी घटक हा मागास आहे आणि यामुळे त्यांना ओबीसी प्रवर्गात सामावून घेता येऊ शकतं आणि जर हे केलं तर आरक्षणाची एकूण मर्यादा 50%च्या आत राहील, म्हणजेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला बाधा येणार नाही। पण मग अडचण कुठे आहे तर बापट सांगतात की जर मराठ्यांना ओबीसी मध्ये सामावून घेतलं तर सध्याच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणावर गदा येऊ शकते। म्हणजेच एकूण ओबीसी आरक्षणातून जर काही टक्के मराठा समाजासाठी बाजूला काढलं तर इतर मागासवर्गीयांना मिळणारं प्रमाण हे कमी होईल आणि यामुळे सध्याचे ओबीसी नेतेही या मागणीला आक्रमकपणे विरोध करतात। म्हणजेच मुद्दा केवळ कायदेशीर नाही तर तो सामाजिक आणि राजकीय दृष्ट्याही फार गुंतागुंतीचा बनलाय। एकंदरीतच काय तर मराठा समाजाला आरक्षण हवंय ही मागणी योग्य आहे, पण त्यासाठी
जो मार्ग निवडायचा आहे तो कायद्याच्या चौकटीत बसणारा आणि इतर समाजांवर अन्याय न करणारा असावा लागणार आहे। शरद पवारांनी दिलेला पर्याय ऐकायला मोठा आणि समाधानकारक वाटतो, पण तो वास्तवात आणण्यासाठी लागणारी प्रक्रिया ही फार क्लिष्ट आणि कठीण आहे। उल्हास बापट यांच्यासारख्या तज्ञांचं मत हेच दाखवतं की भावना योग्य असल्या तरी मार्ग निवडताना कायद्याचा पाया आणि समाजातील समतोल विसरून चालणार नाही। आता हे सगळं पाहता येणाऱ्या काळात सरकारने, आंदोलकांनी आणि सगळ्या घटकांनी एकत्र व्यवहार्य आणि योग्य तो तोडगा शोधणं हीच काळाची गरज आहे। पण शेवटी हेच महत्त्वाचं असणार आहे की हे आंदोलन नेमकं कोणत्या वळणावर जाणार, कारण आंदोलकांचा रोष सरकारवर वाढतोय। त्यामुळे जरांगे यांनी पुढची भूमिका देखील तीव्र असेल, जी सरकारवर अजूनच दबाव वाढवेल हे नक्की आहे। पण सध्या तरी या सगळ्या घडामोडींबद्दल तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका।